आज बनवतोय चीज पनीर रोल, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि मैदा न वापरता। यासाठी मी इथे घेतलेत 2 छोटे कांदे, 1 गाजर, 1 शिमला मिरची आणि 2 छोटे टोमॅटो। यांचे असे उभे पातळ काप कापून घेतलेत। गाजर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा अगदी या प्रकारे। त्यानंतर मी इथे 150 ग्रॅम पनीर घेतलंय आणि त्याचेही छान बारीक छोटे तुकडे मी करून घेतलेत। एका बाउलमध्ये 4 ते 5 चमचे दही, थोडी कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, तसेच 1 चमचा तेल व 1 लिंबाचा रस, थोडीशी ओरेगॅनो पावडर आणि थोडी ब्लॅक पेपर पावडर। हे टोटली ऑप्शनल आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण कापलेलं पनीर जे आहे ते ॲड करणार आहोत। हे छान मिक्स करून एक 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवायचं आहे। इथे मी फ्राय पॅन घेऊन त्यामध्ये तेल घेतलं 2 चमचे। तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप हे देखील घेऊ शकता। नंतर याने मॅरिनेट केलेलं पनीर ॲड केलं। 2 कप गव्हाचं पीठ मी इथं घेतलं आहे। त्यामध्ये थोडं मीठ आणि कसुरी मेथी हे सगळं छान मिक्स करून याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी आपण पीठ मळतो तसं, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। तेल लावून छान एक 10 मिनिटं हे रेस्टला द्यायचं आहे। इथे आता आपल्या पनीरमधलं छान पाणी पण आटलं आहे। मग याच्यात आपण गाजर, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च ह्या भाज्या ॲड करणार आहोत। यातलं थोडं गाजर, शिमला मिर्च आणि कांदा हे थोडं मी साईडला ठेवलं आहे। हे आपल्याला गार्निशिंगसाठी रोलमध्ये लागणार आहे। हे चांगलं मिक्स करून यामध्ये थोडं चवीनुसार मीठ आपण ॲड करतोय आणि यांना एक 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची। आपली भाजी जी आहे फिलिंगची रोलसाठी ती आता रेडी झाली आहे। इथे आता एका छोट्या बाउलमध्ये मी 4 चमचे तांदळाचं पीठ आणि थोडं साजूक तूप हे मी यामध्ये ॲड करते। हा मी साटा तयार करते, जे लच्छेदार पराठ्यासाठी तयार करणार आहोत। याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण आमच्याकडे तर आम्ही याला साटाच म्हणतो। कारण कोण म्हणतंय गव्हाच्या पिठाचा छान लच्छेदार पराठा तयार होत नाही। या प्रकारे तुम्ही लच्छेदार पराठा करून बघा, खूप छान होतो। पातळ पोळी मी लाटून घेतली आहे। त्यानंतर थोडा साटा आपण याला इथं लावायचा आहे। त्यानंतर थोडं पीठ भुरभरून घ्यायचं आहे आणि एकावर एक असं झिगझॅग टाईपमध्ये आपण या पोळीची गुंडाळी तयार करून घेतली आहे। यानंतर याचा हा असा छान पराठा आपण लाटून घ्यायचा आहे। हवा तसा जाड किंवा बारीक तुम्ही लाटू शकतात। मला थोडा क्रिस्पी हवा होता म्हणून मी हा इथं बारीक लाटून घेतला आहे। त्यानंतर हा पराठा तुम्ही तेलावर, तुपावर किंवा बटरवर हवा त्या प्रकारे तुम्ही शेकून घेऊ शकता। छान चारी बाजूने मी याला तेल लावलं आहे आणि छान क्रिस्पी असा हा पराठा आपला तयार झाला आहे। रोल करण्यासाठी या पराठ्यावर मी आता 1 चमचा पुदिन्याची चटणी इथं लावते आहे। त्यानंतर आपली फिलिंगसाठी तयार केलेली पनीरची भाजी मी याच्यावर मधोमध लावून घेतली आहे। याच्यावर तुम्हाला हवे तसे टॉपिंग्स तुम्ही लावू शकतात, पण मी इथं मेयोनीज आणि रेड चिली सॉस ॲड केलं आहे। त्यानंतर थोडा कांदा, शिमला मिरची आणि गाजर हे यावरनं टॉपिंग्स म्हणून टाकते। वरून थोडा चाट मसाला स्प्रिंकल केला आणि थोडं चीज मी किसून घातलं। आता रोल आपण हा छानपैकी बटर पेपर लावून रॅप करून घ्यायचा आहे। झाला आपला चीज पनीर रोल आणि तोही गव्हाच्या पिठाचा। करून बघा, खरंच खूप सुंदर होतो।